राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, मुंबई, चेन्नई, हैदराबाद आजचे म्हणजे दिनांक 22 नोव्हेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का, याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून. लासलगाव येथे आज पहिल्या सत्रामध्ये 430 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. यामध्ये नवीन कांद्याचे 14 वाहनांची आवक होती. लाल कांदा 400 रुपयापासून 1852 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. उन्हाळी कांदा 400 रुपयापासून 1602 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर सरासरी 1175 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदा आज लासलगाव येथे विकलेला आहे. मित्रांनो, लासलगाव येथे नवीन कांद्याचे भाव आज कमी झालेला आहे, तर उन्हाळी कांद्याचे भाव कालच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहे. तर पिंपळगाव बसमध्ये ते 484 वाहनांची आवक ही आज पहिल्या सत्रामध्ये आली होती. पिंपळगाव बसमध्ये ते 700 रुपयापासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदे 1150 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टी 400 रुपयापासून 800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर लाल कांदा 451 रुपये क्विंटलपासून 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी 1351 रुपये क्विंटलपर्यंत विकला. पिंपळगाव बसमध्ये ते लाल कांद्याचे 4 वाहनांची आवक होती. पिंपळगाव बसमध्ये ते उन्हाळी कांद्याच्या भावामध्ये थोडी घसरण आज झालेली आहे. तर मुंबई येथे 107 कांदा गाड्यांची आवक आज आलेली होती. मुंबई येथे गुजरातचा सफेद कांदा 1 नंबर प्रतीचा 3100 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर नंबर 2 प्रतीचा कांदा 2500 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. महाराष्ट्रातील जुना गोळा साईज कांदा 1600 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. त्या खालोखाल सुपर कांदा 1500 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर मोठा साईज कांदा 1000 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 400 रुपयापासून 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. महाराष्ट्रातील नवीन कांदा 300 रुपयापासून 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मध्य प्रदेशचा जुना कांदा 800 रुपयापासून 1300 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे. तर हैदराबाद येथे आज जुन्या कांद्याच्या 33 गाड्यांची आवक आली होती. एक्स्ट्रा फुल बिग साईज कांद्याचे काही लॉट 2300 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. डबल पत्ती मोकल साईज कांदे 2100 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम सुपर कांदे 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. जोड कांदा 800 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. तर नवीन कांद्याची 29 गाड्याची आवक आली होती. त्याला 400 रुपयापासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे बाजारभाव मिळालेला आहे. तर इकडे चेन्नई येथे 60 कांदा गाड्यांची आवक आली होती. चेन्नई येथे मीडियम साईज कांदे 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत. तर फुल बिग साईज कांदे 2000 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत जुने कांदे आज चेन्नई येथे विकलेले आहेत. तर नवीन कांदे 2000 रुपयापासून 3400 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांद्याला चेन्नई येथे बाजारभाव निघालेला आहेत. तर आंध्र प्रदेशचा कांदा 600 रुपयापासून 1400 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे. बेंगलोर येथे 71,227 कांदा गोण्यांची आवक ही आली होती. नवीन कांदे 100 रुपयापासून 2600 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत. तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे काही लॉट 2200 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. बिग साईज कांदे 1800 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. मीडियम कांदा 1000 रुपयापासून 1400 रुपये क्विंटलपर्यंत जुना कांदा आज बेंगलोर येथे विकलेला आहे. मित्रांनो, बेंगलोर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.